ज्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाळासाहेब अमराळे, कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, ॲडव्होकेट राम धुमाळ, हबप रेणुताई पवार, हबप प्रेमाताई राठोड, हबप गंगूताई ननावरे, हबप गोपीनाथजी पासलकर, मंगलाताई पायगुडे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, लीलाताई धनवे, सचिनजी अमराळे, शंकरराव भोरडे, हनुमंतराव भैरट, शेखर भैरट, अजित जाधव, महेश हंडे, लावण्य शिंदे, उदय महाले, मुकेश पासलकर, प्रदीप देशमुख, राकेश कामठे, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चाललेली आहे आणि आज मी पुण्यामध्ये काही सभा घेतलेल्या आहेत. आपल्याशी पण बोलल्यानंतर माझी शेवटच्या सभेला मी जाणार आहे. मी खास वसंतराव उर्फ बाळासाहेबांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं इथं आलोय, पण एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या मायमाऊली, आमच्या बहिणी इथं उपस्थित आहेत ते बघून मनाला अतिशय समाधान, आनंद वाटला. आमच्या मायमाऊलींना, बहिणींना समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे अशा प्रकारचा नेहमीच प्रयत्न आम्ही करत आलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना त्या ठिकाणी अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चालत जाणारी माणसं आहोत. राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या सगळ्या महापुरुषांच्या समोर, महान स्त्रियांच्या समोर मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं नतमस्तक होतो. एका मुळशीसारख्या या तालुक्यामध्ये अंबडवेट येथे एका शेतकरी कुटुंबामध्ये वसंतराव, त्यांचे थोरले बंधू, त्या ठिकाणी ज्यांचा माझा आणि त्यांचा अतिशय चांगला संबंध होता ते स्वर्गीय सुभाषराव, हनुमंतराव, अशा काही मान्यवरांचा तिथं जन्म झाला. आई वडील दोघंही वारकरी संप्रदायामध्ये. तसं बघितलं तर आपल्या महाराष्ट्राला साधू संतांचा वारसा मिळालेला आहे आणि एकंदरीतच देहू आणि आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांनी आणि संत तुकाराम महाराजांनी जे काही विचार आपल्याला दिलेले, जो काही विचार त्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितला आणि वारकरी संप्रदायाने तो आत्मसात केला आणि मग आपण तिथून बा पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतो. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ह्याच्यातून माझे सुभाष भाऊ अमराळेंचे अतिशय जवळचे संबंध, अतिशय हरहुन्नारी अशा प्रकारचे ते कार्यकर्ते होते. पण मी बघितले काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही, अशी आपल्याला हवीशी वाटणारी माणसं अचानक आपल्याला त्या ठिकाणी सोडून जातात. मगाशी बोलत असताना मी बाळासाहेबांचं फार बारकाईनं भाषण ऐकत होतो. जसं सुभाषराव अमराळेंनी 50 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं आणि शेवटपर्यंत आमच्याबरोबर होते. त्यांचे चुलत बंधू स्वर्गीय हनुमंत अमराळे हे शिवाजीनगर गावठाण वॉर्डातून माझ्या माहितीप्रमाणे सरळ 4 वेळेला 74-75 पासून 4 वेळेला नगरसेवक झाले, 74-75ला स्थायी समितीचे चेअरमन देखील झाले. बाळासाहेब बोलत असताना पोटतिडकीनं बोलत होते. 25 वर्ष ज्या पक्षामध्ये मेहनत घेतली, कष्ट घेतले, ह्या पक्षामध्ये काम करत असताना नंतरच्या काळात अन्याय झाल्यानंतर माणूस फार हतबल होतो, नावमेत होतो, खचतो आणि त्याच्यातून त्याला वाटतं की बाबा मी कशा करता एवढं काम करतोय, परंतु त्या कामाचं जर चीज होत नसेल तर मी का थांबायचं. आणि तीच भावना
गेले काही दिवस बाळासाहेबांच्या मनामध्ये वाढीला लागली आणि त्याच्यातून बाळासाहेबांनी हा आजचा राजकीय निर्णय घेतला. मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. पण मी एक बघत होतो, 25 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम केलं. लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, संघटनात्मक काम करणं, पक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून आणण्याच्या करता मतदारांचे मेळावे घेणं, जनसंपर्क आणि प्रचार कार्य त्या ठिकाणी चालू ठेवणं, असं सतत एक व्रत स्वीकारून एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून ज्या कुटुंबात आपण जन्माला आलो, ज्या आईवडिलांनी आपल्याला हे वारकरी संप्रदायाचे विचार त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये रुजवण्याचं काम केलं, अशा कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये केलेले निर्मळ वारी अभियान असेल, यात्रेचं आयोजन असेल, त्याचा उल्लेख मगाशी बाळासाहेबांनी केला. त्याच्यामध्ये स्त्री सन्मान उपक्रम असेल, त्यांनी 1600हून अधिक महिलांना विविध पुरस्कारांनी आजपर्यंत सन्मानित केलेलं आहे, त्यांचा गौरव केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मगाशी ते सांगत होते, जवळपास 2006 पासून देश विदेशातील 54-55 यात्रांचं आयोजन करून हजारो यात्रेकरूंना लाभ आणि याची दखल त्यांनी दिला. आणि याची दखल लोकशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी घेतली आणि बाबासाहेबांच्या हस्ते आपल्या बाळासाहेबांना श्रावण बाळ अशा प्रकारचा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपण काम करत असताना त्या कामाचं कौतुक जर समाजाने केलं, पाठीवर शाबासकीची थाप टाकली, की काम करणाऱ्याही माणसाला एक वेगळ्या प्रकारचा हुरूप येतो, एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो आणि तो अधिक जोमाने त्या ठिकाणी काम करायला लागतो. आज त्यांनी अनेक गुणवंतांचा आतापर्यंत सत्कार केलेला आहे. मग विद्यार्थी असतील, खेळाडू असतील, डॉक्टर असतील, न्यायाधीश असतील, समाजसेवक असतील किंवा कर्तृत्ववान महिला असतील, अशा अनेकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा, करिअर मार्गदर्शन, रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरं, व्याख्यानं, महिला सांस्कृतिक कार्यक्रम हे घेतले गेले आणि त्याच्यामुळे त्यांनी माणसं जोडली गेली. माझ्या लाडक्या बहिणी जोडल्या गेल्या. एक परिवार म्हणून त्यांनी सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून शेवटी हे जे काही परवा घडलं त्याच्यामुळं निश्चितपणे त्यांच्या मनाला वेदना झाल्या. त्याच्यातून त्यांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यातील या परिसरातील संघटनेला त्यांनी बाळासाहेबांचा जो आजपर्यंतचा अनुभव आहे, बाळासाहेबांची कार्यक्षमता आहे, बाळासाहेबांचा प्रामाणिकपणा आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या करता अतिशय मोलाचा ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. पुण्यातील या परिसरातील संघटनेला बाळासाहेबांच्यामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे, नवं बळ मिळणार आहे आणि त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खचितच आनंद झालेला आहे. जनहित, विकास आणि लोककल्याणासाठी एकत्र येण्याचा हा महत्त्वाचा क्षण आहे. कारण आम्ही देखील 80% समाजकारण, 20% राजकारण अशा पद्धतीनं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणं याच्यावर आम्हा लोकांचा ठाम विश्वास आहे. त्या विश्वासाला निश्चितपणे अधिक मजबूती देण्याचं काम हे बाळासाहेबांच्या हातनं घडेल. त्यांची सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची प्रतिमा आहे. विविध धर्म आणि समाज घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेले आहेत. स्वच्छ चारित्र्य, उत्तम संघटन कौशल्य आणि दिलेली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडणारा एक खंदा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. समाजातील तळमळीनं कार्य करणारा कार्यकर्ता अशी बाळासाहेबांची ओळख आहे. आणि ते बाळासाहेब आज माझ्या एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमध्ये आणि माझ्या भावांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, त्याबद्दल मी बाळासाहेबांचं मनापासून स्वागत करतो. आणि निश्चितपणे आम्हा लोकांच्याकडनं बाळासाहेबांना मानाची, सन्मानाची वागणूक मिळेल अशा पद्धतीचा एक विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.